सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बेदाणा सौद्यात बेदाण्याला उच्चांकी दर मिळाला। चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला 300 रुपये इतका दर मिळतोय। तर यंदा द्राक्षांच्या प्रमाणात घट झाली आहे, मात्र बेदाण्याच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने बेदाण्याला उच्चांकी दर मिळतोय। रायगड जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे। धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने घट होतीये। सद्यस्थितीमध्ये धरणांमध्ये 53.20% पाणीसाठा आहे। त्यामुळे मे महिन्यामध्ये भीषण पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जाते। नांदेडमध्ये हळदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। मागील आठवड्यात हळदीला 13,000 रुपये प्रति क्विंटलचा दर होता, पण यामध्ये 2,000ची घसरण झाली आणि हळदीचा दर 11,000वर आला। आठवड्याभरात दर घसरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो। चंद्रपुरात अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं 2 वेगवेगळ्या दुकानांमधून 1.5 लाख रुपयांचे 472 किलो बनावट पनीर जप्त केलंय। चीज अॅनालॉग या अन्नपदार्थांची विक्री या दुकानांमध्ये पनीर म्हणून केली जात होती, तर या पदार्थाचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले। मढी गावातील ग्रामसभेमध्ये पुन्हा एक नवा ठराव पारित करण्यात आलाय। ग्रामसभेमध्ये रूढी आणि परंपरा पाळण्याचा ठराव करण्यात आलाय, तर या ठरावामध्ये सर्व ग्रामस्थांनी एकमतानं मंजूर केला। धाराशिव जिल्ह्यामध्ये यंदा समाधानकारक पाऊस झाला, मात्र काही भागामध्ये पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। 4 प्रमुख धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला दिला आहे। जालन्याच्या परतूर शहराचा पाणी पुरवठा 4 दिवसांपासून बंद आहे। पालिकेनं थकीत पाणीपट्टी न भरल्यानं निम्न दुधना प्रकल्प विभागानं पाणी पुरवठा खंडित केलाय, यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। रायगडच्या खालापूर पोलीस ठाण्याअंतर्गत इसांबे इथं पोलीस मदत केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं। धुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागातील निरीक्षक किशोर देशमुख यांना 8,000ची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीने अटक केली आहे। गेल्या 4 दिवसातील ही दुसरी मोठी कारवाई आहे। उल्हासनगरच्या जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात ऑर्थोपेडिक इम्प्लांट ऑपरेशन रखडलेले आहेत। या ऑपरेशनसाठी दाखल झालेल्या रुग्णांना 1.5 ते 2 महिन्यांपासून पायात टाकायला रॉड नाहीये, त्यामुळे त्यांचे ऑपरेशन रखडले। नंदुरबारमध्ये उपचारासाठी डॉक्टर उशिरा पोहोचल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आणि रुग्णालयाची तोडफोड केली। या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जळगावात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गिरणा नदीच्या कालव्याचं पाणी जात आहे, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होत आहे। तर भवाळी गावातील शेतकरी यानंतर संतप्त झाले। शेतकऱ्यांनी पाण्यामध्ये उतरून आंदोलनाचा इशारा दिलाय। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अपघातानंतर 1 तास रुग्णवाहिका पोहोचली नव्हती। जिल्ह्यातील 4 पैकी 3 108च्या रुग्णवाहिका मागील आठवड्याभरापासून बंद आहेत, त्यामुळे धडगाव तालुक्यातील अत्यावश्यक आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा कोलमडली आहे। जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ सकाळी 7 ते 11:30 करावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। अकलूजचे प्रांत अधिकारी विजया पांगरकर यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं। दौंड तालुक्यातील केळगावमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे। बिबट्यानं झोपेत असलेल्या कुत्र्यावर हल्ला चढवला। यावेळी त्यानं एका कुत्र्याला जबड्यात पकडून घेऊन गेला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये पुन्हा एकदा वाघिणीला फास बसलाय। मांगी बीटमधील सितार या वाघिणीच्या पायाला दोरीचा फास असल्याची माहिती आहे, तर याआधी सुद्धा 2 वाघिणींच्या गळ्यात तारेचा फास अडकला होता। महिनाभरातील ही 3री घटना आहे। जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे गंगाखेड तालुक्यातील एक सरपंच आणि 13 ग्रामपंचायत सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आदेश दिले होते। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणामध्ये 56% जलसाठा उरलाय, त्यामुळे उन्हाळ्यात पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलंय। बालभारतीकडून एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे। आता मराठी मुलांना जर्मन भाषा शिकता यावी यासाठी जर्मन आणि मराठी भाषेतून एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलंय।
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मांदाडे समितीचा अहवालही अन्यायकारक ठरलेला आहे, त्यामुळे पाणी संवर्धन समितीनं विरोधाची भूमिका घेतली आहे. पाणी न मिळाल्यास न्यायालयात धाव घेऊ असा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याची दुसरी लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लेन सुरू झाल्यानं लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुखद झालाय. सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं अंगणेवाडी यात्रोत्सवासाठी 1517 फेऱ्या सोडल्या होत्या. त्यातून विभागाला 29,50,000चं उत्पन्न मिळालं. नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये अस्वच्छतेचा प्रकार समोर आलाय. आयसीयू वॉर्डमध्ये नवजात अर्भकाभोवती झुरळ फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पुरंदर तालुक्यातील माळशिरसमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेवरील चालकाचा कारनामा समोर आला. शासकीय रुग्णालयातील औषधं अनधिकृतरित्या वाटप करतानाचा हा व्हिडिओ आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. बांधकामासाठी असलेलं साहित्यही रस्त्यावर पडलंय, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. जाण्या येण्यासाठी जागा नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. औरंग्याचे स्टेटस ठेवणाऱ्यांच्या मुसक्या आवळा, नांग्यात ठेचा, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेत केली. तर गरज पडल्यास देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणीही करण्यात आली. कर्जमाफी रखडल्यानं वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे 300 कोटींपेक्षा जास्त कर्ज थकीत आहे. पीक कर्जमाफी अद्याप लागू न झाल्यानं वाशिम जिल्ह्यातील हजारो शेतकरी अडचणीत सापडले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवानिवृत्त सचिवांच्या स्कूटीमधून दोन चोरट्यांनी $2.25 लाख पळवले. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तर या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांची बदली होऊन त्यांच्या जागी IPS तेगबीर सिंग संधू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मालेगाव शहर परिसरात वाढती गुन्हेगारी, कायदा सुव्यवस्था राखण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल. रायगड जिल्ह्यातील गावांना आणि आदिवासी पाड्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पाण्यासाठी महिला भटकंती करत असतात, तर नळ पाणी पुरवठा योजना फसल्याचा आरोप करत आक्रमक महिलांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं आणि प्रशासनाला जाब विचारला. वंचित बहुजन आघाडीकडून बुलढाण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं. बुद्धगया इथल्या महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी वंचित आक्रमक झाली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. बुद्धगया इथल्या महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली. महाबोधी विहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. नागपूरच्या संविधान चौकातही भारतीय बौद्धी महासंघ आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांना सोपवावा अशी मागणी आंदोलकांनी केली. अकोल्यामध्ये बौद्ध संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. महाबोधी विहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात देण्याची मागणी समितीच्या वतीनं करण्यात आली. बुलढाण्यातील त्रिशरण चौकात झालेल्या अपघातात स्नेहल चौधरी हिचा अपघाती मृत्यू झालाय. या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर देवस्थानाची यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेमध्ये कुस्तीच्या दंगलीचं आयोजन करण्यात आलं. कुस्तीचं थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. शिराळामधील भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची भव्य रांगोळी रेखाटण्यात आली. बलिदान दिनानिमित्त ही रांगोळी रेखाटण्यात आली. रांगोळी रेखाटण्यासाठी 1.5 टन रांगोळीचा वापर करण्यात आला. नागरिकांना 16 मार्चपर्यंत ही रांगोळी पाहता येणार आहे. कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडच्या बाजारपेठेत पारंपरिक वेशभूषेमध्ये संकासूर आणि महिषासूर प्रकट झाले. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी त्यांचे पूजन करत शिमगोत्सवाच्या परंपरेला साथ दिली. जळगावमध्ये बंजारा समाज बांधवांतर्फे अनोख्या पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली. महिलांनी पारंपरिक पद्धतीनं नृत्य सादर करत आनंद साजरा केला. तर मुलाच्या आणि आईच्या डोक्यावर लांब बांबू पकडून त्या बांबूला गावातील सर्व लोक काठ्या मारतात.
अशी प्रथा बंजारा समाजामध्ये प्रचलित आहे. होळीनिमित्त भुसावळमध्ये रंग आणि पिचकाऱ्यांची दुकानं सजली आहेत. यंदा होळीच्या साहित्याचे दर 15% वाढले. दर वाढले असले तरी खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त देहू नगरपंचायतीमध्ये यशवंतराव चव्हाणांना अभिवादन करण्यात आलं. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांची 112वी जयंती साजरी करून त्यांना अभिवादन केलं. होळी सणाचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. होळीसाठी शहरातील बाजारपेठा सजल्यात. धुलीवंदनसाठी वेगवेगळ्या रंगाच्या आकाराच्या पिचकाऱ्या विक्रीसाठी दाखल झाल्यात. तर धुळ्यामध्ये चौकांमध्ये पाण्याचे शॉवर मंडप उभारण्यात आले. शिमगोत्सवात कोकणामध्ये वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे गोमूचा नाच. शेकडो वर्षांपासून या गोमूच्या नाचाची आगळी वेगळी परंपरा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये तितक्याच भक्तिभावानं जोपासली जाते. होळी आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यामध्ये साखरेपासून तयार होणारे हार, कंगन आणि नारळांची मागणी वाढली आहे. यंदा महागाईमुळे साखरेचे हार, कंगन आणि नारळाच्या किमतीत 15% वाढ झाली. अमरावतीच्या नेरपिंगळाई इथं श्री संत गुलाबपुरी महाराजांचा 101वा पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. 8 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी लाखो भाविकांनी पुरणपोळीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. कोकणात शिमग्यामध्ये गावोगावी जाऊन काही मंडळं पारंपरिक खेळ सादर करतात. त्यामध्येच काठखेळी हा एक प्रकार खेळला जातो. मोका अंतर्गत कारवाई करण्यात आला. पुण्यातील कुख्यात गुंड गजा माळणेचा सांगलीमधील जिल्हा कारागृहात स्थलांतर करण्यात आलंय. गुप्तता बाळगून हे स्थलांतर करण्यात आल्यानं स्थलांतराचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका मुस्लिम कुटुंबाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. आधी जय श्रीराम म्हणण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यातूनच ही मारहाण झाल्याचा आरोप कुटुंबानं केला. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. 26 मार्चपर्यंत गाडेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मालेगाव महापालिकेतील कर्मचाऱ्याला माजी नगरसेवकानं मारहाण केली. यानंतर कर्मचाऱ्यानंही संबंधिताच्या कानशिलात लगावली. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या प्रकरणी माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयानं दिलासा दिलाय. कोरटकर प्रकरणी आता 17 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. 17 तारखेपर्यंत कोरटकरला अटकेपासून संरक्षण देण्यात आलंय. भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. सतीश भोसलेला अटक झाली ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. खोक्यानं चूक केली त्यामुळे कारवाई होईल. कायद्यानुसार कारवाई केली जाईल असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले. मटन व्यावसायिकांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्णय नितेश राणेंनी जाहीर केला. पण यानंतर श्री मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये या नावावरून मतभेद पाहायला मिळाले. दरम्यान श्री मार्तंड देवस्थानच्या वतीनं आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. याबाबत देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते यांनी या योजनेला विश्वस्त मंडळाचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं.